श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, मी आहे रीमा, तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर दिवाळीच्या अगोदर एक महत्त्वाचा योग येत आहे, तो आहे गुरुपुष्पामृत. तो आहे 24 ऑक्टोबर 2024, वार आहे गुरुवार. तर ज्योतिषशास्त्रानुसार एकूण 27 नक्षत्र आहेत, त्यापैकी जो पुष्प नक्षत्र आहे तो गुरुवारी आल्यानंतर त्याला गुरुपुष्पामृत योग असं म्हणतात. हा जो योग आहे तो खूप दुर्मिळ आहे, म्हणजे बऱ्याच दिवसांनी आलेला हा योग आहे आणि हा खूप महत्त्वाचा आणि लाभ देणारा योग आहे. तर या दिवशी आपल्याला म्हणजे काही उपाय करायचे आहेत, लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय करायचे आहेत. त्या आपल्याला कष्ट तर हे करायचेच आहेत, त्यासोबतच आपल्याला नशिबाची साथ पाहिजे, म्हणून देवाचा आशीर्वाद आपल्याला पाहिजे, त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत. तर गुरुपुष्पामृत दिवशी आपण जे काही म्हणजे खरेदी करतो, जे काही काम या दिवशी करतो ते सगळं शुभ असतं. फक्त या मुहूर्तावर विवाह केला जात नाही. विवाह सोडून या दिवशी आपल्याला सगळी कामे करता येतात. या दिवशी केलेली कामामध्ये खूप फायदा होत असतो. म्हणजे जसा सोने खरेदी आहे, चांदी खरेदी आहे, कपड्यांची खरेदी आहे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी आहे, तसंच वाहनांची खरेदी आपण या दिवशी करू शकतो. तसंच आपल्याला घर घ्यायचं असेल तर या दिवशी आपण खरेदी करू शकतो. फ्लॅट्स घ्यायचे असेल तर करू शकतो. जमीन घ्यायची असेल, शेत घ्यायचं असेल तरीही या दिवशी आपण खरेदी करू शकतो. हा खूप शुभ योग आहे. तसेच ज्यांना बिझनेस स्टार्ट करायचा, छोटंसं स्टार्टअप ही आपण या दिवशी करू शकतो. त्याच्यामध्येही खूप फायदा होणार आहे, कारण या दिवशी आपण जे काही करतो त्याच्यामध्ये वृद्धी होत जाते, त्याच्यामध्ये वाढ ही कायम होत जाते. आणि आपण जे या दिवशी सोनं घेतो ते कधीच आपल्यावर विकण्याची ही वेळ येत नाही, गहाण ठेवण्याची ही वेळ येत नाही. त्यामुळे सोनं या दिवशी घेणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. तर आणि आता कसा दिवाळीचाही योग आलेला आहे. दिवाळीमध्ये आपण भरपूर शॉपिंग करत असतो, भरपूर आपली खरेदी चालू असते. त्यामुळे आपण या वस्तू गुरुपुष्पामृत या दिवशी घेतल्या तर त्या नक्कीच वाढत जाणार आहे, त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे. तर म्हणजे आपल्याला दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनासाठी काही वस्तू लागतात, त्या आपण या दिवशी घेतलं तर खूप छान होणार आहे, खूप फायदा त्याचा होणार आहे. श्रीयंत्र हे लक्ष्मीचं आसन आहे, त्यामुळे आपल्याला श्रीयंत्राची खरेदी ही ज्यांच्याकडे नाही त्यांना करायची आहे. त्याचबरोबर म्हणजे हळद ही आपण या दिवशी खरेदी करू शकतो, तेही खूप शुभ आहे. मीठ ही मुठाचा पुडा वगैरे आपण या दिवशी खरेदी करू शकतो. हे साध्या गोष्टी आहेत. तसेच लक्ष्मी मातेला कवड्या ह्या खूप प्रिय आहेत, त्यामुळे ज्यांच्याकडे कवड्या नाही त्यांनीही या दिवशी खरेदी करू शकतात. पण या कवड्या आपल्याला विषम संख्येमध्ये घ्यायच्या आहेत. जसं 1 आहे, 3 आहे, 5 आहेत, 7 आहेत, 9 आहेत, 11 आहेत, अशा या संख्येमध्ये आपल्याला कवड्या घ्यायच्या आहेत. तसेच शंख हे विष्णूला प्रिय आहे आणि विष्णूला जी प्रिय वस्तू आहे ते अर्थातच लक्ष्मीला प्रिय असणार आहे, कारण जिथे जिथे विष्णूंचा वास असतो तिथे नक्कीच लक्ष्मी ही स्थिर असते. त्यामुळे आपल्याला शंख आपल्याकडे नसेल तर आपण हेही या दिवशी आपण खरेदी करू शकतो. त्याच्यानंतर म्हणजे ज्यांना सोनं घ्यायची इच्छा आहे त्याने सोनं खरेदी करू शकतात, चांदी घेऊ शकतात. परत आता दिवाळीचीही शॉपिंगमध्ये आपल्याला कपडे घ्यायचे, कपडेही आपण या दिवशी खरेदी करू शकतो. तर तसंच आपल्या म्हणजे लक्ष्मी मातेला हत्ती हे खूप प्रिय आहे. तुम्ही बऱ्याच फोटोमध्ये पाहिला असेल, म्हणजे हाती हे लक्ष्मी मातेच्या साईडला असतात, त्यामुळे आपण हातीची एक जोडीही या दिवशी खरेदी करू शकतो. ज्यांच्याकडे आहेत ऑलरेडी त्यांनी खरेदी करण्याची गरज नाही, ज्यांच्याकडे नाही त्यांनी या दिवशी या योगावर खरेदी करू शकतात. त्यानंतर आपल्याला या दिवशी काय उपाय करायचे आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी, आपली गुरूंची कोणती सेवा करायची आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर त्या अगोदर जे कोणी या चॅनलवरती नवीन आले आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नंतर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर या दिवशी आपल्याला म्हणजे लवकर उठायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आंघोळ करताना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे, कारण हळदीमुळे आपल्यावरती काही कर्णीबाधा झालेली असेल, आपल्यावरती काही निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव झाला असेल तर ती नक्कीच ते म्हणजे दूर होते. आपला जो आत्मविश्वास आहे तो वाढतो. त्यामुळे नक्की तुम्ही या दिवशी हा उपाय
करा। त्याच्यानंतर आपल्याला जो आपला घराचा मेन दाराचा जो उंबरठा आहे तो आपल्याला त्याच्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे आणि आपल्या मेन दारावर म्हणजे आपण कुंकू हळद किंवा हळद कुंकू मिक्स करून ही आपण मेन दारावर आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आणि स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्या दोन्ही साईडला हे मर्यादा रेषा काढायला विसरू नका। त्याच्यानंतरच हे स्वस्तिक चिन्ह आपल्याला आपला जो म्हणजे किचनमध्ये गॅस असतो गॅसच्या मागच्या स्टाईललाही आपल्याला एक स्वस्तिकचं चिन्ह काढायचं आहे। त्याचबरोबर आपली जी तुळस असते आपली जी तुळशी माता असते तिथंही आपल्याला एक स्वस्तिकचं चिन्ह काढायचं आहे। आपलं घर छान म्हणजे दार सुशोभित करायचं आहे, छान रांगोळी काढायची आहे। त्याच्यानंतर आपण जेव्हा देवपूजा करतो त्यावेळेस आपल्याला म्हणजे लक्ष्मी मातेचा अभिषेक हा करायचा आहे। फक्त लक्ष्मी लक्ष्मी म्हणून चालत नाही, तर विष्णू ही तेवढेच महत्त्वाचे आहेत, भगवान विष्णू। त्यामुळे जिथे भगवान विष्णू असतात तिथे लक्ष्मीचा वास हा नक्कीच असतो आणि म्हणजे आपण विष्णूंची जेवढी सेवा करू तेवढी ही लक्ष्मीला प्रिय असते। त्यामुळे आपल्याला विष्णूंची आपल्याला सेवा करायची आहे। तसेच आपले जे गुरु आहेत प्रत्येकांचे वेगळे असतात, म्हणजे स्वामी समर्थ आहेत, आपले गजानन महाराज आहेत, साईबाबा आहेत। त्यामुळे आपले जे गुरु आहेत त्यांचीही सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे। आपल्याला पिवळे वस्त्र धारण करायचे आहेत, हेही खूप शुभ आहे, कारण गुरुवारी पिवळे वस्त्र हा म्हणजे पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो। देवांनाही म्हणजे विष्णूला असू द्या श्री स्वामी समर्थांना असू द्या पिवळ्या रंगाची फुलं आवडतात। सगळे पिवळ्या रंगाचे पदार्थ म्हणजे नैवेद्य सुद्धा या दिवशी पिवळ्या रंगाचा दाखवावा असं म्हणतात। तर या दिवशी जमलं तर तुम्ही नक्की पिवळे ड्रेस घाला। त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे आपण अभिषेक वगैरे केल्यानंतर लक्ष्मी मातेचा अभिषेक केल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेचं कुंकुमार्चनही करायचं आहे। बऱ्याच जणांना माहिती असेल कुंकुमार्चन कसं करतात, तर कुंकुमार्चन करताना आपल्याला कुंकू लक्ष्मी मातेच्या पायापासून वरती डोक्यापर्यंत जाईल असं त्याचं आपण कुंकू अर्पण करायचं आहे लक्ष्मी मातेला। आणि ते कुंकुमार्चन करताना आपल्याला नवार्णव स्तोत्राचं पठण करायचं आहे 108 वेळेस। ते नाही जमलं तर तुम्ही 16 वेळेस श्री सूक्तमचंही पठण आपण करू शकतो। तसेच कनकधारा स्तोत्राचंही आपल्याला पठण करायचं आहे। असं म्हणतात की जे कनकधारा स्तोत्राचे जे निर्माते आहेत ते जेव्हा कनकधारा स्तोत्राचं पठण करत होते तेव्हा पैशांचा पाऊस येत होता अशी सांगता आहे। त्यामुळे या स्तोत्रालाही खूप महत्त्व आहे। त्याच्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे, व्यंकट स्तोत्राचं पठण करायचं आहे, पुरुष सूक्तमचं पठण या दिवशी आपल्याला करायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला आपले जे गुरु आहेत त्यांचीही सेवा करायची आहे। तर गुरूंच्या सेवेमध्ये आपण जी नित्य सेवा करतो तेही तो आपण करू शकतो। त्याचबरोबर आपल्याला या दिवशी एक्स्ट्रा सेवा म्हणून आपल्याला स्वामी समर्थ सारामृताचं एक पूर्ण पारायणही आपण या दिवशी करू शकतो। म्हणजे जो एक पाठ आहे तो या दिवशी आपल्याला 1 ते 21 अध्यायाचं पारायण आपल्याला या दिवशी करायचं आहे। आता एवढ्या सेवा एकाच दिवशी कशा शक्य आहेत हे सगळ्यांनाच वाटत असेल। बऱ्याच सेवा आहेत, तर तुम्ही आपण म्हणजे या सगळ्या सेवा आपल्याला माहिती नसतात, आपल्याला बरेच स्तोत्र माहिती नसतात, आपण पहिल्यांदा वाचत असतो। तर आपण काय करायचं अशा वेळेस, म्हणजे मोबाईलवरती तुम्ही घरी लावून द्या तरी चालेल। म्हणजे विष्णू सहस्त्रनाम आहे, व्यंकट स्तोत्र आहे, कनकधारा स्तोत्र आहे, नवार्णव स्तोत्र आहे, श्री सूक्तम आहे, पुरुष सूक्तम आहे। ह्या स्तोत्रांचं आपल्याला घरामध्ये मोबाईलवरती वगैरे तुम्ही लावून द्या, तेही तेही चालणार आहे। त्याच्यामुळेही आपल्याला फायदे होणार आहेत। या गुरुपुष्पामृतला या सेवा नक्की करा, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे, लक्ष्मी प्राप्तीही नक्कीच होणार आहे। माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये हे श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।